नाही तुम्ही समजताय तसं नाहीये. ती माझी कोण लागते बोलला, कोण लागते ही पोरगी तुझी? मी पाहिलं ना, हात धरून बाईकवर जबरदस्ती बसवत होता हिला. ती एवढं वय झालं तरी अजून हाऊस नाही पेटली का? फटके खायची हाऊस पण फिटली नाही याची. थांब जरा बघतो याला. ओ ओ ओ दादा, काय करताय? मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या. मिस्टर आहेत माझे ते. आणि आमची नवरा बायकोची जरा छोटी मोठी भांडणं चालू होती, बस बाकी काही नाही. अरे देवा, नवरा बायकोचं मॅटर आहे. आता आम्ही काय बोलणार? सॉरी दादा. काय ग, तुला तुझ्या वयाचा कोणी भेटला नाही का? हो, लोक काही करतात. हा आता तुम्ही मला सांगा, आपण आपल्या लग्नाबद्दल कधी सांगायचंय कॉलेजमध्ये? बघितलंस ना काय झालं ते. हे असं होईल म्हणून मला कॉलेजमध्ये सांगायचं नाही. हा विषय बंद. मी माझं बघून घेईन. तू तुझ्या आयुष्यावर लक्ष दे. यावर चर्चा नाही. बस सर. नाही नको, माझं मी बघून घेऊ. काय फालतूपणा आहे हा. आपण एकाच घरी चाललोय ना, बस लवकर. सर, त्याच घरासाठी भाजी घ्यायची आहे मला, म्हणून म्हणतेय तुम्ही पुढे जा, मी येईन मागून. ठीक आहे, जातो. काय माणूस आहे. नको म्हटले तर गेले खुशाल. काही वाटतच नाही यांना माझ्याबद्दल. एखादा असता तर थांबला असता भाजी घेईस तोवर, पण नाही. बरं, मला मनवायचं सोडून स्वतःच रुसलेत. दगड आहेत दगड. आणि गौरी, तुला पण हौस आहे ना दगडावर डोकं आपटून घ्यायची. बसा आता, जा भाजी घ्या, घरी जा, भाजी बनवा आणि काढा रुसवा. पाचपुते. अहो हो, पाचपुते इथेच राहतात. पण आपण कोण? मी कोण आहे ते ह्यांना विचार. अरे ताई, तुम्ही या या ना या. गौरीच्या नणंदबाई आहेत. पाणी घेऊन ये. पाणी नकोय मला. बसा तुम्ही बसा. बसायला आणि पाणी प्यायला नाही आले मी इथे. समज द्यायला आली. हो बरोबर आहे. तुम्ही आता असंच दाखवणार जसं काही तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून. पण तुम्ही ज्या कारणासाठी तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवलंय ना, ते कारण कधीच पूर्ण होणार नाही हे सांगायला आले मी इथे. आम्ही काय तुम्हाला मूर्ख वाटलो? तुम्ही आम्हाला लुटाल आणि आम्ही शांतपणे बघत बसू म्हणून? हा अहो ताई, काय बोलताय तुम्ही? काय काय बोलतेय मी? तुमच्या मुलींनी तिचे एक एक रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अहो पण कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही माहिती तुम्हाला? नाही माहिती काहीच? तुमच्या मुलींनी कॉलेजमध्ये लपवून ठेवलंय तिचं लग्न झालंय म्हणून. हे माहितीये तुम्हाला? आणि माझ्या दादालाही ती तसं दाखवायला भाग पाडतीये. नाही नाही, म्हणजे तिचं लग्न झालंय हे माहितीये सगळ्यांना, पण तिचं लग्न अभिमन्यू सरांबरोबर झालंय हे कुणालाच माहिती नाही. आणि आपल्या वयापेक्षा मोठ्या माणसाशी आपलं लग्न झालंय म्हणल्यावर, आणि तेही तिच्या सरांशी लग्न झालंय म्हणल्यावर, हे सगळ्यांना समजल्यावर आज न उद्या तिला लाज वाटणारच आहे. पण ह्या गोष्टीमुळे जर माझ्या दादावर कोणी बोट उचललं ना, तर मी ते खपवून घेणार नाही, सांगून ठेवतेय. काय देऊ तुम्हाला? धोबळी द्या. नाही नाही, नको नको, थांबा थांबा. तोंडली द्या. त्यांना तोंडली आवडत असेल ना. दादा, फ्लॉवर कसा आहे? मग फ्लॉवर देता का? तुमचा आधी ठरवा काय ते. 2 मिनिटं 2 मिनिटं. अरे देवा, नवऱ्याच्या मनात शिरायचा मार्ग त्याच्या पोटात न जातो हे खरं आहे, पण त्याच्या पोटात शिरण्याचा मार्ग कसा सापडेल? मला त्यांच्या आवडीनिवडी काहीच माहित नाहीये. काय घेऊ बरं? कुठली भाजी घेऊ? भेंडी आवडत असेल का? हा, भरली भेंडी करते. नाहीतर भरलं वांग. हा, भरलं वांग. काय खपून घेणार नाही हो? जरा साधी माणसं दिसली नाहीत की लगेच दमात घेता तुम्ही. साधी माणसं आणि तुम्ही? हो मग जाऊन विचारा तुमच्या भावाला. त्याने ह्याचाच तर गैरफायदा घेतला ना. आधी त्याच्याबरोबर बोलून खात्री करा की त्या दिवशी काय झालं होतं आणि काय नाही ते.
मगच येऊन आमच्याशी बोला. मग त्याच्याकडून काय खात्री करून घ्यायची आहे? तुमच्या मुलींनी जाळ्यात ओढलंय त्याला आणि तो नंदी बैलासारखी मान डोलवतोय. पण मला कळतंय ना, तुमच्यासारखी माणसं ना असलीच असतात. पैसेवाली पार्टी बघितली की कात्रीने त्यांना कसं कापायचं हे बरोबर समजतं तुम्हाला. हे सगळं शिकून पाठवलं ना तुम्ही तुमच्या लेकीला आमच्या घरी. बापाचं ट्रेनिंग आहे म्हणल्यावर त्या पोरीला दोष देऊन काय उपयोग आहे? हा, माधवी, तुम्हाला फुकटचेच पैसे हवे होते तर तुमच्या मुलीला भीक मागायला शिकवायचं. लग्नाच्या नावाखाली दुसऱ्या माणसाचं आयुष्य कशाला खराब करायचं? माधवी, अहो काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? थांबा थांबा, या 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 इथे बस. अरे बापरे, किती घाम आला. थांबा, मी डॉक्टरांना फोन करते. अहो ताई, हो, तुमच्याकडे गप्प बसव. आणि असले नखरे करायचे असतील ना तुमच्या जावयासमोर करा. मला काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे. आणि हा, तुमच्या मुलीला एक गोष्ट स्पष्टपणे सांगून ठेवा. इथून पुढे जर तिने आमच्या घरामध्ये काही शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर त्या क्षणी आम्ही तिला माहेरी आणून सोडू. कायमचं सांगा तिला. अहो अहो काय? दुधी 3 द्या. 3 एवढे? का आमच्याकडे खातात सगळेजण, काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? खरं म्हणजे दुधी ही अत्यंत दुर्लक्षित भाजी आहे. बापरे, दुधी? ठीक आहे ना गौरी, एवढं काय तर. तुला नाही आवडत दुधी तर तुझ्यासाठी वेगळी भाजी कर. पण आता नवऱ्याला मनवायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांची आवडीची भाजी तर करायलाच पाहिजे ना. त्यांची आवड महत्वाची. नाहीतर उद्या सकाळपर्यंत असाच राहील माझा नवरा, खडूस कांद्यासारखा. दादा, दुधी दे. आईचा फोन. राग शांत झाला वाटतं. बाबांनी समजावलं असेल तिला. हॅलो, हाय, बोल ना. कशी आहेस तू? ज्या आईची मुलगी तिच्या मनाविरुद्ध लग्न करते ती आई कशी असणार? हे बघ, जिथे असशील ना तिथून घरी ये. मला तुझ्याशी बोलायचंय. का? काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? घरी ये म्हटलेलं कळतंय ना? का नवऱ्याचा अपमान झालाय म्हणून आई वडिलांचं तोंडही बघायचं नाही असं ठरवलंयस? आई, मी पोचते. मी लगेच निघते. आले. काय झालं असं? भाऊजी, काय झालं भाऊजी? दादा, काय झालं? वहिनी, भाऊजींना पुन्हा त्रास सुरू झाला का? आता इथून पुढे फक्त त्रासच आहे आपल्या नशिबात. तुम्हा सगळ्यांना फार पुळका आहे ना त्या मास्तरचा. आत्ताच त्याची बहीण इथे येऊन तमाशा करून गेलीये. काय तमाशा? काय झालं नक्की? अर्पिता ताई आल्या होत्या इकडे? काही बोलल्या का त्या? हा बाबा, त्रास होतोय का? थांब. तू अजिबात जायचं नाहीये त्यांच्याजवळ. अगं आधी आई वडिलांचं ऐकायचं नाही आणि मग आता खोटी काळजी मात्र दाखवायची ना. आई, आम्ही नको नको म्हणत असताना मोठ्या बाता मारून लग्न केलंस ना सरांशी. मग आता कॉलेजमध्ये सांगायला लाज कसली वाटते ग? आई, अगं आता डोकं ठिकाणावर आलं तुझ्या. आई, तसं काही नाहीये. मी एक शब्द बोलू नकोस तू. अगं तुझ्या त्या सासरच्यांना वाटतंय की पैसे लाटायला म्हणून त्या मास्तरशी लग्न केलेस तू. आपण कोणालाही नको आहोत हे माहिती असून सुद्धा तिथे चिकटून राहायला लाज नाही वाटत का ग तुला? का त्यांचा बंगला बघून ह्या 2 खोल्यांची लाज वाटतेय तुला? आई, काय बोलतेस तू? आपली गौरी अशी आहे का? आत्ताच अपमान करून गेली तुझी नणंद. तरी सुद्धा तुझ्या बाबांचा आंधळा विश्वास आहे तुझ्यावर. आपली गौरी अशी, आपली गौरी तशी. पण तुला काय आहे का त्याचं? वहिनी, अहो
नणंदा अशाच असतात, माहित नाही का तुम्हाला? आणि घर म्हटलं की या अशा बोलीचाली होत राहणार आहोत. त्यात आपली गौरी त्या घरात लहान म्हटल्यावर तिलाच नमतं घ्यावं लागेल, हो की नाही भाऊजी? हो, नमतं घ्यायचं म्हणजे आपला मान सन्मान बासनात गुंडाळून पायाशी लोळून घ्यायची, हो ना? आपल्या आई वडिलांनी आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं, ते हाच दिवस बघायला, हो ना गौरी? नाही अगं, असं काही नाही. तसं काही नाहीये तर मग सोड ते घर आणि ये परत इथे निघून. आम्ही समर्थ आहोत तुला पोसायला. अगं काय बोलतेस तू? माझं लग्न झालंय त्यांच्याशी. मी ते घर सोडून आता इकडे नाही येऊ शकत. आणि लग्नाचं नातं हे आयुष्यभराचं नातं असतं, तूच शिकवलंयस ना मला. 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून तू सुद्धा वडाची पूजा करतेस ना. आणि आता मला 7 दिवसात आपल्या घरी परत बोलवतेस. अगं पण तिथे तुझी कोणालाही किंमत नाहीये गौरी. सासरी पोतेर होऊन कोपऱ्यात पडावं म्हणून नाही तुला लहानाचं मोठं केलं ग. आणि ह्यासाठी नाही शिकवून तुला पायावर उभं केलं की तू स्वतःला नवऱ्याच्या दावणीला बांधलेली गाई समजावंस. माधवी, अगं सर तसे नाहीयेत ग. काय बोलतेस तू? शांत राहा तू, शांत राहा. नाही, आता शांत नाही राहणार मी. तुम्ही सांगा हिला तिथून परत निघून ये म्हणावं. आपला त्या लोकांशी काही एक संबंध नाहीये आता. आई, तुला जसं वाटतंय तसं खरंच काही नाही अगं. ह्या लग्नामुळे जशी तू रागावलीयस, तू दुखावली गेलीयस, तशाच अर्पिताताई पण दुखावल्या गेल्या. त्यांना थोडा वेळ दे ना प्लीज. अगं त्या होतील शांत, त्यांचा राग होईल शांत, विश्वास ठेव माझ्यावर. राग असेल तर शांत होईल ना गौरी, पण अविश्वासाचं काय? अगं त्या लोकांना तू लबाड आणि फसवी वाटतेयस. आपण सगळ्यांनी मिळून प्रॉपर्टीसाठी, पैसा अडक्यासाठी त्या मास्तराला गळाला लावलंय असं वाटतंय त्यांना. अगं वहिनी, त्यांचं नाही यायचं ना तुला परत? ठीक आहे, राहा तिथेच लाळ कुठेपणा करत. म्हणजे मग आमचीही खात्री होईल की तू प्रॉपर्टीसाठी त्या मास्तरशी लग्न केलंस. आई, माधवी, मुलगी एकदा का सासरी गेली की माहेरी येते फक्त माहेरपणाला, पाहुणी म्हणून. गौरी, तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत बाळ. पण आता तुझं घर ते आहे. गौरी इथे राहणार नाही. हे पण घासून ठेव. अर्पिताताई, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अर्पिताताई प्लीज ऐका ना. तुम्हाला हवं तर वाटेल ते बोला, हा? पण मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. म्हणजे बघा ना, नात्यांचं पण कसं भांड्यांसारखं असतं ना. भांडी जर वेळच्या वेळी स्वच्छ केली नाही तर ती खराब होतात. तशीच नाती पण असतात ना. ती जर आपण वेळच्या वेळी सुधारली नाही तर ती आपल्याला नकोशी वाटायला लागतात. कसली हौस आहे ग तुला सतत दुसऱ्यांची शाळा घ्यायची. कसली नात्यांची फिलॉसॉफी झाडायला सुद्धा तुझ्या आई वडिलांनी शिकवलं असेल ना. अर्पिताताई प्लीज, तुम्ही ह्या सगळ्यामध्ये माझ्या आई बाबांना नका ना घेऊ. त्यांचा काहीच संबंध नाही आहो या सगळ्याशी. तुम्ही आज माझ्या घरी जाऊन माझ्या आई बाबांना जे काही बोललाय ना, त्यामुळे बाबांना खूप त्रास झालाय. हो का?
आणि तुझ्यामुळे माझ्या दादाला जो त्रास होतो त्याचं काय? की वर्ष ज्या कॉलेजमध्ये त्याची पूजा केली जात होती त्याच कॉलेजमध्ये आज त्याला टोमणे ऐकून घ्यावे लागतात. त्याचं काय? नाचक्की झालीये त्याची. सगळे स्टुडंट त्याच्याबद्दल वाटेल ते बोलतात. असं झालंय त्याचं काय? माझ्या दादानं ज्या विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान केलं आज तेच विद्यार्थी त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल चर्चा रंगवत आहेत. गौरी, त्याला किती त्रास होत असेल त्याचं काय सांग ना. तर तुझ्या घरच्या नव्हतो तो त्रास, माझ्या घरच्या नव्हतो तो त्रास नाही. एक शब्द बोलायचा नाही, एक शब्द बोलायचा नाहीये. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे माझ्या दादावर चिखल फेक होतीये. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा त्याला मान खाली घालून फिरावं लागतंय गौरी कॉलेजमध्ये. आणि तू पण मलाच विचारतेस माझ्या घरच्यांना तुम्ही का बोललात म्हणून. निर्धावलीस ग बेशरम कुठली. त्यातले निर्लज्जपणाचे संस्कार तुझ्यावर तुझ्या घरच्यांनीच केले ना. इथं ताई तुम्ही का नाही बोलायचं त्यांना? मी बोलणार त्यांना, कळलं ना गौरी. एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे तुझ्याकडनं ज्या काही चुका होतील त्याची शिक्षा तुला आणि तुझ्या घरच्यांना भोगावीच लागणार आहे. सोडणार नाही, लक्षात ठेव. बरोबरच तर बोलतायत अर्पिताताई. अभिमन्यू सरांनी जरी लग्नासाठी होकार दिला असला तरी हा सगळा गुंता तुझ्यामुळे झालाय गौरी. आणि हा गुंता जर वेळच्या वेळी सोडवला नाही ना तर त्याची नीरगाठ बसायला वेळ लागणार नाही. हा गुंता तुलाच अगदी हळुवारपणे अलगद सोडावा लागेल. ते अभिमन्यू सरांचं काय कळलं का पुढे? नाही ना यार. अरे गौरी पण काय बोलायला तयार नाहीये. नॉनसेन्स. अगं पण मोना, ती त्यांच्या बायकोला भेटलीच असेल कशावरून ना? 100% भेटली असणार, 100%. कोणत्या बेसिसवर बोलतोय? मग काय? थांब नाहीतर अभिमन्यू सरांनी तिला दम दिला असेल की बाहेर काहीच सांगायचं नाही म्हणून. हा, असू शकतं ना? पॉसिबिलिटी तर आहे. असू शकतं. Yes. हे सरळ सरळ चल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तर आपण बघत होतो साहित्यशास्त्र. साहित्यशास्त्राचा विचार करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. सरच मूड नाही का शिकवायचा? तुमचा आहे ना अभ्यास करायचा. काढा पुस्तकं काढा. चला. साहित्यशास्त्राचा विचार करताना आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला लागतात. त्या म्हणजे मे आय कम इन सरजी? येस प्लीज कम इन. या खम्मा गणी. आपण मी मिसेस अभिमन्यू राजे शिर्के. हो. नमस्कार. या बसा ना. नाही अरे बसा. नाही ठीक आहे. नाही काय, आपण पहिल्यांदा भेटतो ना म्हणून मी आपल्याला ओळखलं नाही. तसं ओळखणं अवघडच आहे सर. पहिचान कोण? तुला फाईल द्यायला सांगितली, फाईल नेऊन दे आणि मॅडम साठी कॉफी आहे. नाही सरजी, कॉफी बिफी कशाला? नाही अहो बसा ना. असं काय करा, बसा. अभिनंदन, तुम्ही खूप उत्तम मराठी बोलताय. अब ना सर ते मार एज्युकेशन
ग्रॅज्युएशन मार सर इथेच झालं ना महाराष्ट्रामध्ये, म्हणून ते म्हणे मराठी छान बोलता येत असते. आणि आमच्याकडे ते रिवाज असते ना की नवीन नवीन दुल्हननी असं घुंगट घेऊन फिरायचं असते. आणि आमच्याकडे असते हा रिवाज, सरांकडे नाही, आमच्या बापूसांकडे. कालच तुमच्या लग्नाबद्दल मला कळलं, हा पण अभिमन्यू सरांशी बोलणं माझं झालं नाही. अरे काय लक्ष कुठे तुझं? सॉरी सर. सॉरी सर. अरे या 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 अभिमन्यू सर या, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. पप्पा मला वाचव, यांना जर कळलं ना की मी तर वाट लागेल.